नाना कामत. लेखिका ज्योत्स्ना देवधर. अभिवाचन अनुराधा कर्वे. अफरातफरीच्या आरोपावरून नाना कामतना कामावरून कमी केलं आणि त्यांचं अवघं विश्वच बदलून गेलं. त्यांचे नातेसंबंध बदलले. त्यांच्या अस्तित्वाचा अर्थच शून्यवत झाला. घड्याळातल्या तासामिनिटांना आता काही महत्त्व राहिलं नाही. आता त्यांची सोय पाहण्याची गरज नव्हती. त्यांनी दुसऱ्यांच्या सोयीने राहावं. त्यांनी घराबाहेर पडून आणखी निंदा नालस्ती ओढवून घेऊ नये अशी ताकीद त्यांना देण्यात आली. घरातल्या इतरांच्या गरजा आधी नानांना गरजा असण्याचं काही कारणच नाही. त्यांनी स्वतःच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. तशा त्या पायावर औषधोपचार तरी काय करणार? उलट घरातल्या माणसांना मात्र ती जखम सोसावी लागते. कामत असं काही करतील असं वाटलं नव्हतं हो. गरीब वाटायचा माणूस. सरळ खालमानेनं नोकरीवर जायचा. 25,000ची अफरातफर केली म्हणे. काय केलं या पैशाचं? घरातल्या माणसांनासुद्धा माहीत नाही म्हणे. दिसतं तसं नसतं हो. काहीतरी भानगड असणारच की. ही आणि अशा प्रकारची वाक्य घरात शिरलेल्या दुर्गंधीसारखी कॉटवर, कपड्यावर, प्रत्येक वस्तूवर पसरत होती. अदृश्यातून होणाऱ्या घावासारखी तनामनावर कोसळत होती. हवेच्या कणाकणात भिनलेला तिरस्कार कामतांच्या नसानसातून त्यांच्या श्वासात येत होता. पण उच्छ्वासातून बाहेर न पडता तो संताप, तिरस्कार, ती अवहेलना नानांच्या पोटात वारूळ उभं करीत होती. नाना कामतांनी आपल्या प्रतिष्ठेचं, अब्रूचं थडगं आपल्याच हातांनी बांधलं होतं. जसं त्यात स्वतःला गाडून घेतलं होतं. थडगं दगडविटांचं असतं असं कुठे आहे? ते मनावरच्या दडपणाचं, थकलेपणाचं, उपेक्षेचंही असू शकतंच की. त्या थडग्यात स्वतःला चिणून घेतलं की मग कुणाशी बोलायला नको, कुणाला सांगायला नको, कुणाला केल्याचा जाब द्यायला नको. मनाची कवाडं बंद करून त्यात आयुष्य ओढून जगावं संपलं. पण नानांनी संपलं म्हणून काही संपणारं नव्हतं. मनाच्या तळघरात बुडी मारून बसलेल्या नानांना त्यांचीच माणसं वस्तुस्थितीचे चटके देत होती. तुम्ही थांबा, प्रदीपला आधी वाढते, त्याची बस चुकली तर लेटमार्क लागेल, बायको म्हणत होती. नाना, तुमचे कपडे आता परटाला टाकू नका, घरी स्वच्छ धुतले की झालं, मनोहर त्यांचा दुसरा मुलगा म्हणत होता. कॉलेजला जाणारा हा मुलगा स्वतःचे कपडे मात्र ड्रायक्लिनिंगला टाकत होता. कालिंदी दमून आली आहे. फॅक्टरीतली नोकरी म्हणजे कोण दगदगीची. तिला जरा पडू देता. उठा कॉटवरून, दिवसभर पडूनच तर आहात. हे शब्दात सांगावं लागत नव्हतं. त्या घरातल्या त्यांच्या माणसांच्या नजरांनाच आवाज लाभला होता. त्या स्पष्ट परखडपणे बोलत होत्या. तात्यांचे बूट, मोजे, त्यांची ऑफिसला न्यायची बॅग, त्यांचा रुमाल, त्यांचं पेन त्यांच्या थोरल्या प्रदीपनं त्यांना न विचारता बळकावलं होतं. बरोबरीच्या मुलाच्या पायात बापाचे बूट चपला येतात असं म्हणतातच की. नानांची नोकरी काही फार मोठी अधिकाराची, प्रतिष्ठेची होती असंही नाही. सिनियॉरिटीमुळे वर चढत चढत ते आता हेड अकाउंटंट झाले होते. महागाई, घरभाडं वगैरे मिळून 17-18 हजार रुपये ते घरात आणत होते. या महागाईच्या दिवसात 100ची नोट 10च्या नोटेसारखी संपत होती. लाखो कोट्यावधी रुपये खाणारे उजळ माथ्याने मिरवत होते. त्या मानानं 25,000 रुपये अशी काय किंमत होती? पण नाना कामतांची किंमत तेवढीसुद्धा नव्हती. बाजारात उभं राहिलं तर आपल्याला 25,000ला कोणी विकत घेणार नाही हे नानांना ठाऊक होतं. नशीबच की त्यांच्या मालकानं त्यांच्यावर खटला भरला नाही, कोर्ट कचेरी केली नाही. आजवरचं त्यांचं काम पाहता त्यांना निवृत्त केलं आणि 25,000 रुपये भरण्याची ताकीद दिली. पण मुंग्यांच्या रांगेत एक मुंगी दुसऱ्या मुंगीला निरोप देते आणि पुढे जाते, तसं एका तोंडाने दुसऱ्या कानाला नानांच्या अफरातफरीची बातमी तिखट मीठ मसाला लावून सांगितली. त्या चाळीवरून उतरवून टाकलेल्या तुकड्यासारखी नानांची दशा झाली. या माझ्या सोन्याच्या बांगड्या विका, सोन्याला भाव चांगला आहे, बायको नानांच्या पुढ्यात बांगड्या टाकतच म्हणाली. नाना अंगभर थरारले.
कंप सुटल्यासारखे कापू लागले. गुडघ्याला हाताची मिठी घालून आपल्या स्पर्शाचा आधार मिळवू लागले. एवढ्या पैशांचं काय केलं मला तरी सांगा. मी तुमची बायको आहे ना. माझ्यापासून लपवून एवढा धोका पत्करलात. कधीही जे केलं नाही ते केलं का? कुणासाठी मला सांगा. माझ्याशी मोकळेपणाने बोला हो. निर्मला, त्यांची बायको कळवळून म्हणत होती. पण नाना एक शब्द बोलले नाहीत. घुम्म बसून राहिले. तिने परत आग्रह केला. डोकं फोडून घेईन म्हणाली. बायका कसं कसं बोलतात, कसे कसे तर्क करतात ते सांगत राहिली. चाळीचा जिना, नळ, रस्ता सगळे तेच ते प्रश्न विचारतात. काय केलं हो एवढ्या पैशाचं? घरात टी व्ही नाही की नवे फर्निचर नाही. सोनं घेऊन ठेवलं की काय? बोला ना. या प्रश्नाला मी काय उत्तर द्यायचं ते तरी सांगा. नाहीतर माझा जीव तरी घ्या. दुपारच्या वेळी दोघंच घरात असताना बायको रोज बाहेरचा सूर्य जणू त्या 2 खोल्यात घेऊन यायची. अशी टाकून बोलायची, अशी भाजून काढायची, अशी करपवून टाकायची. पैसे तर भरायला हवे होते, नाहीतर तुरुंगवास पत्करावा लागला असता. होतं नव्हतं ते आयुष्य बेचिराग झालंच होतं. कोर्टात वाभाडे निघाले असते. मुख्य म्हणजे जे सांगायचं नाही आहे ते सांगावं लागलं असतं. काय करावं, कसं करावं, कसं सुटावं या यातनातून? यांच्या पराण्या नाना कामतांच्या अंगाला जखमा करत होत्या. बायकोनं पुढे टाकलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या नानांनी उचलल्या, कोटाच्या आतल्या खिशात ठेवल्या आणि पायात चपला सरकवत ते जिना उतरले. बायकोकडे बघण्याचं धाडस झालं नाही. पण बायकोनं तळतळून घातलेल्या नीच हलकट शिव्या त्यांनी ऐकल्या होत्या. अफरातफरीच्या आरोपापेक्षा प्रत्यक्ष बायकोनी केलेला आरोप भयंकर होता. तरी तो खरा होता. गुरुपुष्यामृताच्या दिवशी पै पै करून साठवलेल्या पैशाचं थोडं थोडं सोनं विकत घेऊन तिनं मोठ्या हौसेनं 4 बांगड्या केल्या होत्या. हा पैसा तिचा होता, तिच्या काटकसरी संसाराचा होता. हे डाग तिच्या कष्टाचे होते. नजर चुकवून, अंग चोरून, पाय आखडते घेऊन जिना उतरणाऱ्या नाना कामतांना चाळीतल्या लोकांनी पाहिलं होतं. डोळे गंमत पाहत होते, ओठ दुष्ट हसू हसत होते. मन नाना शंकांनी कुशंकांनी गजबजून गेली होती. सोन्याचा भाव कितीतरी पटीनं वाढला होता, तरीही 500 रुपये कमी पडत होते. साहेब, हे पैसे. नाना कामत साहेबांच्या समोर उभे होते. नाना बराच वेळ बाहेरच्या खोलीत बसून होते. साहेब आंघोळीला गेले होते. त्यांच्या बायकोंनी नानांना वर्तमानपत्र वाचायला दिलं. चहा पण दिला. चहा पिता पिता नानांच्या लक्षात आलं, या बाईंना ठाऊक नाही आहे मी कोण आहे ते, नाहीतर चहा नसता मिळाला. पण चहा चांगला होता. तोंडाला चव आली, मनाला उभारी वाटली. अलीकडे बायको रागारागाने जेवायला वाढते, चहाचा कप समोर आदळते. खरं तर आपली बायको सुगरण आहे, तिच्या हाताला चव आहे. पण अन्नाला तिखट, मीठ, खोबरं, कोथिंबीर याबरोबर प्रेमाचा, मायेचा स्पर्श पण लाभायला हवा, नाहीतर तेच अन्न बेचव होऊन जातं. कामत 521 रुपये कमी आहेत, साहेब म्हणत होते. हो साहेब. सांभाळून घ्या, जमतील तसे आणून देईन. एक पैसाही बुडवणार नाही. बायकोच्या बांगड्या विकून एवढेच मिळाले आहेत. विश्वास ठेवा साहेब. कामत, त्या दिवशी हिशोबात 25,000चा घोळ आहे हे तुम्हीच मला सांगितलं आणि मीच ते घेतले आहेत असंही सांगून टाकलं. त्या दिवशीही यावर विश्वास ठेवला नाही, आज पण ठेवत नाही. तुमच्यासारखे हुशार, हिशोबाला पक्के अकाउंटंट सहसा मिळत नाहीत. आज तरी खरं सांगा. सगळे आरोप परत घेतो. कोणी हे पैसे उचलले ते सांगा, त्याला बडतर्फ करतो आणि तुम्हाला सन्मानानं नोकरीवर घेतो. सांगून टाका खरं काय ते. आमच्या फर्मच्या उन्नतीमध्ये तुमचाही वाटा आहेच की. पहिल्यापासून तुम्ही आमच्याबरोबर आहात. लोकांवर उपकार करण्याचा तुमचा स्वभाव मला माहीत आहे. नाही मालक, नाही. कारण सांगता येणार नाही. पैसे मीच उचलले. काय केलं त्या पैशाचं?
बायकोच्या बांगड्या विकल्यात, काही वाटलं नाही? नाना कामत खाली मान घालून साहेबांचा राग सोसत होते. कारण त्यांचा आपलेपणा त्याहून मोठा होता, आधार देणारा होता. कामत, शेवटचंच विचारतोय, खरं काय घडलं ते सांगा. कुणाच्या लफड्यात सापडलात? जामीन राहिलात की एखादं व्यसन केलं? छे छे साहेब, मनात अशी शंकासुद्धा आणू नका. वडिलांपासून वारसा हक्कानं मिळवलं आहे ते सचोटी, शील, चारित्र्य, बाकी काही नाही. फार गरिबीतून, हाल अपेष्टातून दिवस काढले. माधुकरी मागून शिकलो. पण आयुष्याच्या शेवटाला अशी 7.5 भोगावी लागेल असं काही वाटलं नव्हतं. बोलता बोलता कामतांचा गळा भरून आला. डोळे डबडबले. कामत, मी तुमच्याहून वयाने लहान आहे. आपला भाऊ, आपला मुलगा समजून खरं काय घडलं ते सांगून टाका. कामत अविश्वासानं टकामका पाहत राहिले. गप्प होते. साहेब थोडा वेळ थांबले. मग उठत म्हणाले, ठीक आहे, उरलेले पैसे तर आणून द्या. आत्ता मी भरतो ते पैसे. कामत एकदम उठून उभे राहत म्हणाले, साहेब, सांगतो, सगळं सांगतो. पण एक विनंती आहे. मला कुठेतरी दूर घेऊन चला, जिथे घराच्या भिंती नसतील, नातं सांगणारी माणसं नसतील, दुष्ट डोळे नसतील, नागिणीसारख्या जहारी जिभा नसतील. कामत, जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे हे सगळं आहे. तुम्ही आणि मी दोघेच जरी असलो तरीसुद्धा आपल्या मनाच्या कोपऱ्यात असे दुष्ट डोळे असतील, जहरी शब्द असतील. कोणी सांगावं? खरंच माझ्या बायकोजवळ, मुलांजवळ या गोष्टी आहेत याचा पत्ता मला आत्ता या घटनेनंतर लागला. तोवर त्या डोळ्यात आदर होता, जिभेत साखर होती. चला, शहराबाहेर निवांत जागी जाऊन बसू. आपण दोघंही एखाद्या नाटकातली वाक्य बोलू लागलो आहोत साहेब, असं मला वाटतं. नाही नाही, मी रोज विष पचवतोय. माझी व्यथा बोलते साहेब. माझ्या ताटातलं अन्न कडू झालं आहे. साहेबांची गाडी पळत होती. त्यांच्या शेजारी बसलेले कामत कसं सांगावं, काय सांगावं, सगळी कर्मकथा कसं बोलता येईल याचा विचार करत होते. शब्द सापडतील का? आपण खरं बोलू शकू का? बसा, आजूबाजूला कोणी नाही आहे, बोला आता. समोरच्या हिरव्यागार शेताकडे पाहत साहेब म्हणाले, साहेब, गेल्या वर्षीची गोष्ट आहे. माझ्या सेक्शनमधला काळे बराच आजारी होता. त्याला घरचं कोणीच नाही. तुमच्या गावचा म्हणून तुम्ही त्याला घरी ठेवलं, शिकवलं, नोकरीला लावलं. तो आजारी पडला तर त्याला ससूनमध्ये ठेवलं. त्याच्या औषध पाण्यासाठीचा खर्च केला. नाना कामत बोलत होते. काळेनं अफरातफर केली आणि तुम्ही हेड म्हणून जबाबदारी स्वीकारलीत. कमाल आहे, साहेबांनी दचकून विचारलं. नाही, इतकं सरळ सोपं असतं तर मी तुम्हाला तेही सांगून टाकलं असतं. काळेनी पैसे खाल्ले नाहीत. त्याला भेटायला मी बराच वेळा जात होतो. जाताना त्याच्यासाठी फळं, बिस्किटं वगैरे नेत होतो. तो माझी वाट पाहायचा. आपल्या साहेब आपल्यासाठी किती करतोय, तो किती चांगला आहे हे ज्याला त्याला सांगायचा. त्याच्या शेजारच्या कॉटवरचा एक माणूस बराच आजारी होता. त्याची बायको बिचारी रात्रंदिवस सेवा करायची. हडकुळी, थकलेली, भुकेली अशी ती बाई. तिच्या अंगावर धर कपडा पण नव्हता. पण तो तिचा नवरा तिच्या अंगावर ओरडायचा. हे कर, ते कर म्हणून तिला सारखा त्रास द्यायचा. त्या बाईच्या अंगात त्राण नव्हतं, ताकद नव्हती. मी जेव्हा जेव्हा काळेकडे जायचो तेव्हा ती स्वतःहून माझ्याशी बोलायची. काळेजवळ माझी चौकशी करायची. मध्यंतरी 2-3 दिवस काळेकडे जाऊ शकलो नाही. त्याची कावीळ बरी झाली होती, पण त्याला विश्रांती हवी होती. त्याला पथ्याचं जेवण देणं आवश्यक होतं. मला वाटायचं बायकोनं त्याचा डबा करून द्यावा. त्याला ससूनचं जेवण नको जेवायला, पण ते जमत नव्हतं. त्या दिवशी गेलो तर काळेच्या शेजारची कॉट मोकळी होती. मी विचारलं, हा बरा होऊन गेला वाटतं. मेला, काळे शांतपणे म्हणाला. काय? मला नाही म्हटलं तरी धक्काच बसला. हो, किडनी फेल झाली म्हणे. काय भयंकर ओरडत होता, कंबर दुखते म्हणून. ती बिचारी त्याची सेवा करता करता बेशुद्ध होऊन पडली.
काळीला भेटून ससूनच्या बाहेर आलो तर ती अशक्त बाई तिथेच फुटपाथवर बसून भीक मागत होती. मला पाहताच एकदम उठली. म्हणाली, मला ओळखलं नाही? ओळखलं. तुमचे यजमान गेल्याचं कळलं. वाईट वाटलं. बोलता बोलता मी तिच्या हातावर 50 रुपयाची नोट ठेवली. म्हणालो, पोटभर खाऊन घ्या आधी. माझी ती नोट प्रसाद तीर्थासारखी कपाळाला लावत म्हणाली, नाना, तू मला ओळखलं नाहीस? नाना? मी चक्रावलो होतो. खरंच नाही ओळखलं? तिनं आजीजीनं विचारलं. मी तिच्या सलगीला कंटाळलो. त्या भिकारणीशी इतका वेळ बोलत उभा होतो, जाणारा येणारा विचित्रपणे पाहत होता. साहेब, एक माणूस दुसऱ्या माणसाला समजून का घेत नाही? प्रत्येक गोष्टीचा खुलासा केल्याशिवाय तो खरं जाणून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? मी तिला ओळखलं नव्हतं. त्यापेक्षाही तिचं मला नाना म्हणणं खटकलं होतं. काळे नानासाहेब म्हणायचा, पण ही आपलं चक्क नाना म्हणतीये. थांब नाना, परत भेट व्हायची नाही. तू मला ओळखलं नाहीस खरं, पण मी तुला ओळखलं आहे. तू मनोहर कामोतांचा मुलगा ना? कोसबाड केव्हा सोडलं? हे कसेत? कुठे आहेत? ती बोलत होती, प्रश्न विचारत होती आणि मी तिच्या प्रत्येक शब्दाबरोबर बुचकळ्यात पडत होतो. पण जेव्हा ती बाबांना हे म्हणाली तेव्हा मी ओरडलो, तुझे ते हे मेले ना, माझ्या बाबांशी तुला काय करायचं आहे? पण माझ्या आवाजात बळ नव्हतं. हळूहळू मला सगळं कळू लागलं होतं. तिची माहिती बरोबर होती. बाबा कोसबाडला आदिवासी लोकात काम करत होते. आम्ही गरिबीत राहत होतो. बाबा समाजसेवेत मग्न होते. आई मुंबईतली झोपडपट्टी तिला कोसबाडपेक्षा चांगली वाटत होती. तिथे सिनेमा बघता येत होता. तिथे धडपड केली तर पैसाही मिळत होता. बाबांसारख्या साधू पुरुषाच्या पदरी ती कशी पडली कोण जाणे. पण ती फार दिवस टिकली नाही. मी 4-5 वर्षाचा असताना ती आम्हाला टाकून निघून गेली. तिची तीच होती माझी आई. नाना, मी फार आजारी आहे. शेजारचे काळे तुझ्या सेवाभावी स्वभावाबद्दल खूप बोलत होते. मी पण पाहत होतेच ना. श्रीमंतीत जगावं म्हणून आम्हाला टाकून गेलीस. मग असं का? पाया पडते रे तुझ्या. माझी पापं माझ्या तोंडून बोलायला लावू नकोस. नाना, मी फार आजारी आहे. मला घर नाही आहे. माझ्याजवळ पैसा नाही आहे. माझं नशीब म्हणून तुझी गाठ पडली. अरे, ऑफिसमधल्या कोणाला मदत करतोस, मला नाही करणार? कोणत्या नाताने मदत मागतेस? नातं फक्त रक्ताचं. माझ्या कुशीतनं तू जन्मालास, हेच ते नातं. मी लक्ष दिलं नाही. पुढे निघालो. पण तितक्यात मागे गलका ऐकला. पाहिलं तर पोलीस आईला दंडुक्याने हाकलत होते. इथे बसू नकोस, दुसरीकडे जा म्हणून दरडावत होते. जाते बाबा जाते म्हणत ती हेलपाटत कशीबशी आपली लाज झाकत उठली. पोलीस निघून गेल्यावर मी तिच्याजवळ गेलो. तिला म्हणालो, चल उठ, तुला दवाखान्यात ठेवतो. तिथे विश्रांती मिळेल, खायला मिळेल. दवाखान्यात ही कोण तुमची असं विचारताच कागद भरणाऱ्या नर्सला आईच म्हणाली, मी यांच्या घरची मोलकरीण आहे. खूप अशक्त आहे. औषधपाणी बरेच दिवस करावं लागेल. शिवाय आम्ही या बाईला फार दिवस ठेवू शकणार नाही. जरा ताकद आली की जावं लागेल. जनरल वॉर्डला फार गर्दी आहे. तिथला तो नवशिक्या डॉक्टर खेकसून बोलत होता. मी माझ्या आईला स्पेशल वॉर्डमध्ये ठेवली. तिच्यासाठी बराच खर्च होत होता. ते 25,000 एका रकमेनं नाही काढले. घरातले खर्च करून जास्तीचे लागत तसे पैसे उचलत होतो. तिची राहायची सोय करायला हवी होती. शेवटी 5,000 देऊन तिच्यासाठी एक खोपटं विकत घेतलं. आता ती झोपडपट्टीत आहे. परत गेलो नाही. जगली वाचली का मेली माहीत नाही. मी तिच्यासाठी आणखी काही करू शकत नाही. नाना कामत बोलता बोलता एकदम थांबले. म्हणाले, साहेब, काहीही झालं तरी यातलं एक अक्षरही माझ्या घरच्या माणसांना कळता कामा नये. कामत, तुम्ही फार मोठी दयाबुद्धी, क्षमाबुद्धी दाखवली आहे. निदान बायकोला कधी सांगायला हरकत नाही. सांगून टाका.
तुमच्या मनावरचा भार हलका होईल. नाही, शक्य नाही. आत्ताच माझ्या घरी मी जो अपमान अवहेलना सोसतोय त्याची तुम्हाला कल्पना नाही. मुलं तोंडावर अपमान करतात, मुलगी चिडते. बायकोनं या बांगड्या दिल्या खऱ्या, पण ती टोचून टोचून खाते मला. फार काटकसर करून तिनं सोनं जमवलं होतं. आता तिच्या हातात काचेच्या बांगड्या आल्या. लोक विचारतात, नावं ठेवतात. ती बिचारी वैतागून गेली आहे. ज्या नवऱ्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला तोच असा बदनाम झाला हे पाहून ती आपल्या नशिबाला दोष देते. पण मी काय करणार? कुणाला काही सांगू शकत नाही. नाना, तुमची आई तुम्हाला सोडून गेली हा तुमचा गुन्हा नाही. उलट अशा आईला तुम्ही मदत केलीत हा तुमचे मोठेपणा तुम्ही सांगायलाच हवा. मला तर त्यात काही अडचण दिसत नाही. नाही साहेब, आम्ही मध्यमवर्गीय. चाळीतल्या लोकांचे नियम वेगळे असतात. इतके साधे सोपे नसतात ते. पिढ्यानपिढ्या उराशी बाळगलेल्या कल्पना, पाप पुण्याचा पगडा, नीती अनितीच्या व्याख्या बदलत नाहीत. खूपसं देऊन आम्ही थोडंसं जपत असतो. माझी आई लहानपणीच मेली असं माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी सांगितलं. त्यांच्या शब्दाचा मान मी राखला पाहिजे. आजवर तेच तर खरं मानून चाललेत सर्वजण. आता माझ्या मुलीचं लग्न, मुलाचं करिअर या अशा चरित्रहीन आईमुळे पार बर्बाद होऊन जाईल. आता मी सोसतोय ते काहीच नाही. इतकं काही भोगावं लागेल. मलाच नाही, माझ्या सगळ्या माणसांनाही. साहेब, वडिलांची पुण्याई, आईचं पाप, वारसा हक्कानं माझ्याकडे आलं आहे, ते सांभाळलं पाहिजे. ठीक आहे, चला जाऊया. मॅनेजिंग कमिटीची मीटिंग बोलावतो आणि तुम्हाला परत कामावर घ्यावं म्हणून आग्रह धरतो. फार उपकार होतील. नानासाहेबांपुढे वाकले. साहेब म्हणाले, अरे हे काय नाना, थोडं पुण्य माझ्यासाठी ठेवा ना. चला.